will, shall, have to. करावं लागेल किंवा निगेटिव्ह, करावं लागणार नाही. तर हे एक हेल्पिंग वर्ब आहे. त्याचा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. तर एक वाक्य घेऊया. त्यांना भेटावं लागेल. विल शॅल हॅव टू म्हणजे काय? करावं लागेल, करावं लागणार नाही. म्हणजे भेटावं लागेल, भेटावं लागणार नाही. बोलावं लागेल, बोलावं लागणार नाही. गावं लागेल, गावं लागणार नाही. तसं त्यांना भेटावं लागेल असं आपण वाक्य घेतलं, करावं लागेलचं. तर आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे हे आपल्याला कसं कळणार? तर कोणत्या पण वाक्याला आपण विचारायचं क्रिया करणारा कोण आहे. तर जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर त्यांना भेटावं लागेल, तर भेटणारं कोण आहे? तर ते, म्हणजेच दे. म्हणजे दे प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट प्रेझेंट आहे. सब्जेक्टला आपण एसने डिनोट करतो. तर मग हे सब्जेक्ट प्रेझेंट आहे या वाक्या म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर मग आता आपण याचा फॉर्म्युला बघूया. पॉझिटिव्ह काय वाक्य घेतलं? त्यांना भेटावं लागेल. तर सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे त्यांना म्हणजे दे. मग नंतर विल शालपैकी विल घेतला आपण. आय किंवा वी असेल ना तर शाल वापरू शकतो आणि विल प्रत्येक सब्जेक्टच्या बाजूला वापरू शकतो. तर इथे दे आहे ना, तर मग आपण देच्या बाजूला विल वापरूया. दे विल हॅव टू. विल शालमधला विल घेतला आणि त्याच्या पुढे हॅव टू. वर्ब काय आहे? भेटणे म्हणजे मीट. आता ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही आहे की त्यांना कुठे भेटावं लागेल, म्हणजे घरी का स्कूलमध्ये का कॉलेजमध्ये का ऑफिसमध्ये. तर ते ऑब्जेक्ट असलं असतं. तर मग ते ऑब्जेक्ट इथे दिलं नाही तर मग आपण ऑब्जेक्ट नाही लिहिलं. तर त्यांना भेटावं लागेल, दे विल हॅव टू मीट. आता भेटणे म्हणजे मीट, मेट, मेट. हे वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. तर मग भेटणे, मीट, मेट, मेट असे 100 वर्ब्स आपण एका वर्बची प्लेलिस्टमध्ये लिहिलेले आहेत. तर त्याच्यातून तुम्ही असे वर्ब्स बघा, मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला भेटेल त्याचे रूप. आणि तर मग ते तुम्हाला वाक्य बनवायला इझी जाईल. तर आता आपण पॉझिटिव्ह बघितलं ना, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितला. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. निगेटिव्ह त्यांना भेटावं लागणार नाही. त्यांना भेटावं लागणार नाही. तर सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल आणि त्याच्यानंतर नॉट येणार आणि पुढे हॅव टू. विल शाल हॅव टू असं वर्ब आहे ना, तर विल किंवा शाल वापरणार ना आपण इथे. आणि हॅव टू आहे, हे विल किंवा शाल वापरणार इथे आणि हे हॅव टू आहे. तर हे विल आणि हॅव टूच्या मध्ये आपण नॉट लिहिणार आहोत निगेटिव्हमध्ये. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस नॉट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग त्यांना म्हणजे सब्जेक्ट काय? दे. विल घेतलं विल शालपैकी, मग नंतर नॉट कारण निगेटिव्ह आहे, त्याच्या पुढे हॅव टू लिहिलं.
बघा विल आणि हॅव टूच्या मध्ये आपण नॉट लिहिलं. मग नंतर वर्ब काय, भेटणे म्हणजे मीट. दे विल नॉट हॅव टू मीट. आता ऑब्जेक्ट तिथे काय दिलं नाही तर ऑब्जेक्ट नाही लिहिलं. म्हणजे त्यांना कुठे ऑफिसमध्ये भेटावं लागेल का हॉलमध्ये भेटावं लागेल, तर ते ऑब्जेक्ट असलं असतं की कुठे भेटावं लागेल, तर मग ते दिलं नाही आहे. तर मग आपण आता छोटे सेंटेन्स ह्याच्यासाठी घेत आहोत कारण की आपल्याला सोपं पडायला. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह करूया. क्वेश्चन पॉझिटिव्ह, त्यांना भेटावं लागेल का. त्यांना भेटावं लागेल का. तर मग आता आपण सब्जेक्ट नंतर लिहितो ना, तर विल शाल पहिलं लिहितो कारण क्वेश्चन आहे. विल शाल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर विल शालपैकी आपण विल घेऊया कारण आपण सब्जेक्ट दे वापरतो आहे ना. आणि मग नंतर हे हॅव टू. वर्ब आहे मीट. नुसतं वर्ब असेल तर ते वर्ब 1 असतं हां, आणि वर्ब 2 असेल तर ते वर्ब 2 असतं, आणि वर्ब 3 असेल तर ते वर्ब 3 असतं. पण वर्ब 1ला आपण वर्ब 1 असं लिहित नाही, नुसतं वर्ब लिहितो. तर नुसतं वर्ब लिहिलं तर ते वर्ब 1च आहे असं समजायचं. विल दे हॅव टू मीट क्वेश्चन मार्क. त्यांना भेटावं लागेल का, विल दे हॅव टू मीट. मग नंतर आहे क्वेश्चन निगेटिव्ह, त्यांना भेटावं लागणार नाही का. त्यांना भेटावं लागणार नाही का. मग काय, विल शालनेच स्टार्टिंग होते ना क्वेश्चनची. प्लस मग नंतर सब्जेक्ट येतो. विल शालच्या नंतर सब्जेक्ट येतो क्वेश्चनमध्ये, आणि मग नंतर नॉट येतो. त्यांना भेटावं लागणार नाही का. विल शाल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट. विल शाल पहिलं लिहायचं, मग त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं, कारण की पहिलं पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये आपण पहिलं सब्जेक्ट लिहितो आणि त्याच्यानंतर विल शाल लिहितो. आणि क्वेश्चनमध्ये आपण पहिलं विल शाल लिहितो आणि त्याच्या बाजूला सब्जेक्ट लिहितो. आणि जर निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं, आणि मग नंतर तेच हॅव टू, आणि मग वर्ब प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर मग विल, सब्जेक्ट आहे दे, मग नंतर नॉट, सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं, आणि मग नंतर हॅव टू, मग वर्ब आहे मीट, आणि मग क्वेश्चन मार्क. त्यांना भेटावं लागणार नाही का. विल दे नॉट हॅव टू मीट. तर आता आपण एक फॉर्मॅट पूर्ण केला आहे विल शाल हॅव टूचा. तर आता आपण ह्याचे अजून 5 सेंटेन्स प्रॅक्टिस करणार आहोत, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला माइंडमध्ये फिट बसेल. तर मग आपण अजून 5 सेंटेन्स काय बनवू शकतो, तर आपण एका नोटबुकमध्ये 52 फॉर्म्युला आहे, तर प्रत्येक फॉर्म्युलाचे असे 5 सेंटेन्स प्रॅक्टिस करायचे, लिहून प्रॅक्टिस करायचे. जसं आपण केलं पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह मग क्वेश्चन पॉझिटिव्ह मग क्वेश्चन निगेटिव्ह, तसंच करायचं. तर आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया. तिला गावं लागेल. शी विल हॅव टू सिंग. तिला गावं लागणार नाही. शी विल नॉट हॅव टू सिंग. मग क्वेश्चन पॉझिटिव्ह, तिला गावं लागेल का. विल शी हॅव टू सिंग. मग क्वेश्चन निगेटिव्ह, तिला गावं लागणार नाही का. विल शी नॉट हॅव टू सिंग. मग नंतर अजून एक सेंटेन्स बघूया आपण. त्याला लिहावं लागेल. ही विल हॅव टू राईट. त्याला लिहावं लागणार नाही. ही विल नॉट हॅव टू राईट. त्याला लिहावं लागेल का. विल ही हॅव टू राईट. मग त्याला लिहावं लागणार नाही का. विल ही नॉट हॅव टू राईट. मग असं दुसरं सेंटेन्स झालं. आता आपण अजून एक तिसरं सेंटेन्स बघूया सोपं. आम्हाला चालावं लागेल. वी विल हॅव टू वॉक. आम्हाला चालावं लागणार नाही. वी विल नॉट हॅव टू वॉक. आम्हाला चालावं लागेल का. विल वी हॅव टू वॉक. आम्हाला चालावं लागणार नाही का. विल वी नॉट हॅव टू वॉक.
असं. तर विल आहे ना ते आय वी यू दे ही शी इट मुलाचं नाव मुलीचं नाव सगळ्याच्या बाजूला लागतं. आणि शाल आहे ना ते आय आणि वीच्या बाजूला लावू शकतो, पण आय आणि वीच्या बाजूला विल पण चालतं, कारण की विल सगळ्यांच्या बाजूला चालतं. आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया. त्यांना धावावं लागेल. दे विल हॅव टू रन. त्यांना धावावं लागणार नाही. दे विल नॉट हॅव टू रन. त्यांना धावावं लागेल का? विल दे हॅव टू रन. त्यांना धावावं लागणार नाही का? विल दे नॉट हॅव टू रन. असं. तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह अशा 4 पार्ट्समध्ये आपण प्रत्येक सेंटेन्सला डिवाईड केलं आणि अशा आपण 4 सेंटेन्स बनवले वेगळे वर्ब वापरून, वेगळे सब्जेक्ट वापरून. आता वर्ब आपल्याला वेगळे कसे भेटतील, तर वर्डच्या प्लेलिस्टमध्ये आपण 100 वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यातून कोणते पण 5 वर्ड घेऊन 5 सेंटेन्स बनवा. प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा.